प्रभाग क्रमांक 7B चा उमेदवार आहे। माझं नाव क्रांतिसिंह किशोरसिंह माने पाटील आहे। आज जो प्रकार घडला, अंबादास पाटोळे नावाचा जो व्यक्ती आहे, जो भाजपचा उमेदवार जे प्रभाग क्रमांक 7A चे आहेत, त्यांचा मिस्टर देखील आहेत। त्यांनी आत गेल्यावर बटन दाबत नाही असं कारण सांगून बॅलेट युनिट उचलून खाली फेकलं आणि गोंधळ केला। मग तुम्ही निवडणूक आयोगाकडे काय तक्रार वगैरे निवडणूक आयोगाकडे रितसर तक्रार केलेली आहे। आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की सदर माणसावर, त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल व्हावा आणि कडक कारवाई करावी। बॅलेट युनिट की वोटिंग मशीन? बॅलेट युनिट जे ज्याच्यावर आपण मतदान करतो ते मशीन। ही घटना ज्यावेळेस घडत होती त्यावेळेस तुम्ही उमेदवारापैकी कोण होता तिथं? हो, मी होतो तिथं। आत रूम मध्ये नव्हतो पण बाहेर होतो। काय खरं ही सिच्युएशन बघितल्यानंतर दहशत कोणाची असं काय सांगणार तुम्ही? आता तुम्हीच हा प्रश्नाचं उत्तर तुम्हीच दिलंय। कोणाचे आहे ह्याच्यावरनं दिसतंय दहशत कोणाचे, काय वाटतंय त्यांना, त्यांचा निश्चित त्यांना दिसतंय आपली हार व्हायला लागली, काहीतरी व्यत्यय आणायचा आणि कसं तरी करून मतदानावर प्रभाव पाडायचा, मतदारांना दिशाभूल करायचं चालू आहे आता प्रकार त्यांचा। सकाळपासून आतापर्यंत काही अडथळा नव्हता। मशीन फोडल्यानंतर काय मतदान स्थगित झालं का काय? मशीन फोडल्यानंतर एक साधारणतः अर्धा ते पाऊण तास, 1 तासभर सगळं मतदान स्थगित होतं, बंद होतं। त्याच्या जागी दुसरी मशीन ऍडजस्ट झाली लगेच? निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी ते येऊन एक साधारण 45 ते 1 तासाभरात येऊन त्यांनी मशीन ऍडजस्ट करून दिली। 1 तास वाया गेलेला काय? आम्ही निवडणूक आयोगाला विनंती केली की सदर जो 1 तास वाया गेलेला आहे तो आम्हाला वाढवून द्यावा। फेर मतदानाची वगैरे काय तुम्ही मागणी करणार आहे? फेर मतदानाची मागणी नाही, जो 1 तास वाया गेलेला आहे तो 1 तास फक्त आम्हाला जर वाढवून दिला तरी खूप आहे। मतदार जो रखडलाय, थांबलेला आहे खूप वेळ, त्यांना वेळ मिळाला तर नक्कीच हे मतदान नीट यशस्वीरित्या पूर्ण होईल। तुम्ही स्वतःचं मतदानही देखील नव्हते ते करत, ते त्यांच्या स्वतःच्या मतदानाला आले नव्हते, त्यांच्या आजींचं मतदान म्हणून ते आत आले। त्यांना घेऊन, त्यांना बाजूला ठेवून ते स्वतः आत गेले मतदान करायला। तुमच्या जी आतमध्ये जी घटना घडली त्याच्यावर काहीतरी व्हायलाच पाहिजे। कठोर कारवाई घ्या। मशीन फोडली त्यांनी डायरेक्ट, तर त्याच्यावर कारवाई काहीतरी झालीच पाहिजे। आणि आम्हाला तुम्ही तक्रार केलेली तशी लेखी स्वरूपात तक्रार केली। परिषदेची निवडणूक अंतिम टप्प्यात आज मतदान होत होतं। प्रभाग क्रमांक 7 मध्ये असं काय घडलंय, तुम्ही जरा नागरिकांशी संपर्क साधा। त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 7 मध्ये जी वोटिंगची मशीन होती त्याला पूर्णपणे नाव काय, अंबादास पाटोळे भारतीय जनता पक्षाचे हे कार्यकर्ते आहेत आणि पोलिंग एजंट आहेत आणि आमच्या उमेदवार अंकिता पाटोळे यांचे ते पती आहेत। आणि श्रीकांत दोरकर अतिशय गुंड प्रवृत्तीची ही पूर्ण जी सिच्युएशन आहे आणि अतिशय लोकशाहीला काळिंबा फासणारी ही प्रवृत्ती आहे असं मला वाटतं। नेमकं काय घडलंय, काय झालंय ते अगोदर समजावून सांग। मशीन त्या ठिकाणी, मी नगराध्यक्ष पदाची उमेदवार आहे, मला साहेबांनी आत बोलून ती मशीन दाखवली। त्या मशीनचा पूर्णपणे चुरा झालेला आहे, पूर्णपणे ती उद्ध्वस्त झालेली आहे मशीन। आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये त्यांचं काहीतरी इंटेन्शन असू शकतं किंवा आहे, आणि या दोघांनी मिळून ते कृत्य केलेलं आहे। आणि आमची ही मागणी आहे की फेर मतदान व्हावं। एकंदरीतपणे ही सगळी घटना घडल्यानंतर तुम्ही निवडणूक आयोगाकडे काय तक्रार केलेली आहे? तुमची तक्रार त्यांनी दखल घेतलेली आहे? कोणी केली? आम्ही ऍप्लिकेशन दिलेलं आहे। त्या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना, पालकमंत्री साहेबांना पण ऍप्लिकेशन देणार आहे, निवडणूक आयोगाला पण देणार आहे आणि आमच्या लेवलवरती आम्ही ऍक्शन घेणार आहे। निवडणूक निर्णय अधिकारी त्यांचं काय म्हणणं येत आहे? निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आम्ही मशीन बद्दल विचारणा केली, आम्हाला त्या ठिकाणी डेटा प्रोव्हाइड करा जे काही आतापर्यंत झालंय, त्यानंतर मशीनचा
जो काही नंबर वगैरे आहे, बॅटरी नंबर वॉटेवर, सगळं काही आम्ही त्यांना मागितलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की ते प्रोव्हाइड करतील, पण अजूनपर्यंत आमच्यापर्यंत काही पोहोचलेलं नाहीये आणि आम्ही अजूनही डाऊटफुल आहोत. सो आम्ही पुढे ऍक्शन्स घेणार.